स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर। चला सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला। मीराच्या पोटाला हाताशी धरून आर्यराजने धमकी देत तिथून निघून गेल्यामुळे तिला त्यापुढे तिथे थांबण्याची अजिबात इच्छा झाली नाही। तिच्या मनात भीती दाटून आली होती। तो एखाद्या राक्षसासारखा वागतोय, कुठे त्याने काही केलं तर नाही। आजोबांनी सांगितलंय ना, काही होऊ देणार नाही म्हणून। पण ते किती दिवस माझं रक्षण करत राहणार? काल सुद्धा ते दारू प्यायले होते। नको हे काम, मला दुसरं काहीही नको। माझं बाळच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे। माझ्या अक्षयने येऊन विचारलं तर मी उद्या त्याला काय उत्तर देणार? आपल्या मुलाचा विचार करून मीरा घाबरली। काही झालं तरी मला इथून निघून जायचंच आहे, असा निर्णय घेत तिने आपली बॅग उचलली आणि खाली आली। तिथे तिला कोणीही दिसलं नाही। कुणाला सांगून जाण्याची तिची इच्छाही झाली नाही, त्यामुळे ती घाईघाईने घराबाहेर पडली। फक्त सुरक्षा रक्षकाने तिला थांबवून काही विचारपूस केली, मात्र त्यानेही फारशी अडवणूक केली नाही। मीरा तिथून निघून गेली, पण आता जायचं कुठे हेच तिला कळत नव्हतं। रस्त्यावरून जात असताना अचानक एक बस आली आणि विचार न करताच ती त्यात चढून बसली। बस कुठे जाणार आहे हेही तिने विचारून घेतलं नाही। तिने डोळे मिटले। तिच्या मनात फक्त अक्षयच्या आठवणी होत्या। त्याच आठवणी तिचं मन पोखरत होत्या। डोळ्यांतून अश्रू वाहत होते। खिडकीबाहेर नजर लावून ती शांत बसली होती आणि त्याच वेळी तिची बस ओलांडून ईशानची कार पुढे निघून गेली। साहेब, मोठ्या मॅडम जेवत नाहीयेत, पाणीही पित नाहीयेत। आतापर्यंत त्यांनी असं कधी हट्ट केलाच नाही। आज अचानक त्यांना काय झालं? नोकराने सांगताच ईशानच्या वडिलांनी आपल्या पत्नीच्या खोलीकडे धाव घेतली। सीता, हा काय नवीन हट्ट सुरू केलायस? चल थोडं जेवून घे, असं म्हणताच तिने नको असं म्हणत चेहरा दुसरीकडे वळवला। मात्र त्यांची नजर वारंवार दरवाजाकडे जात होती। त्यांची नजर ज्या दिशेने जात होती तिकडे पाहून वनराजजींनी विचारलं, कुणाला शोधतेस सीता? मोठ्या मुलाला? तिने नकारार्थी मान हलवली। मग छोट्याला? तो तर त्याच्या खोलीतच असेल, बोलवू का? तिने पुन्हा नकार दिला। मग देवजींना? यावेळीही तिने नकारार्थी मान हलवली। अगं बाई, मग नेमकं कुणाला शोधतेस? त्यांनी प्रेमाने विचारलं। तिने स्वतःकडे हात करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला। काय? त्या नवीन मुलीबद्दल बोलतेस? असं विचारताच तिने होकारार्थी मान हलवली। वनराजजींना आश्चर्य वाटलं। रामू, त्या मुलीला बोलावून आण बरं। हो साहेब। रामू मीरा राहत असलेल्या खोलीत गेला, पण खोली पूर्णपणे रिकामी होती। मीरा नव्हती आणि तिने आणलेलं सामानही तिथे नव्हतं। साहेब, साहेब, खोली तर पूर्ण रिकामी आहे। ती मुलगीही नाही आणि तिचं सामानही नाही। काय म्हणतोस? त्या मुलीला इथे ओळखीचं कोणीच नाही। आजोबांनी चिंतेने नायकला फोन लावला। त्यावेळी नायक जिममध्ये घाम गाळत ट्रेडमिलवर धावत होता। फोन आल्यावर त्याने ब्लूटूथला कनेक्ट करून कॉल उचलला। हॅलो? अरे नायक, ती मुलगी घरातून निघून गेली आहे रे। तिने तुझ्याशी काही बोलली होती का? नाही आजोबा, माझ्याशी अजून काहीच बोलली नाही। मी समीरशी बोलून पाहू का? नाही रे, एवढ्या अनोळखी शहरात ती कुठे गेली असेल काहीच कळत नाही। तुझा मित्रही या शहरात नाही, त्याला शोधायला जाण्याइतकी सुद्धा तिची मानसिक अवस्था सध्या ठीक नसेल। आजोबा, माझं बोलणं चुकीचं वाटून घेऊ नका। मी तिला तुमच्यावर विश्वास ठेवून तिथे पाठवलं होतं। काम द्यायचं नव्हतं तर आधीच सांगायला हवं होतं ना। अगदी शेवटच्या क्षणी तिला घराबाहेर पाठवलं। अरे मूर्खा, काय बोलतोयस? हा वनराज आपल्या शब्दाला जागणारा माणूस आहे, समजलास? मग नेमकं काय झालं? आजोबा, कोण आहे तो? हो रे, त्या माणसाने त्या मुलीशी काय बोलून ठेवलं कोण जाणे। ती घाबरूनच घरातून निघून गेली। तो एक ना एक दिवस माझ्याकडून चांगलाच धडा शिकणार आहे। मी त्याच्याशी मित्र म्हणून शांतपणे बोलतो म्हणून तो असं वागतोय। ते सगळं नंतर बघू, आधी त्या मुलीला शोधून काढ। आजोबा, हे त्याचं क्षेत्र आहे। आतापर्यंत ती कुठे आहे याचा पत्तासुद्धा त्याला नक्कीच लागला असेल। तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून पहा। अरे पण मी कसं? प्लीज आजोबा, दुसरा मार्ग नाही। माझ्यासाठी एकदा त्याला विनंती करून पहा। नायकचं बोलणं ऐकल्यानंतर आजोबांनी फोन ठेवला। बऱ्याच दिवसांनी त्याने स्वतःच्या फोनवरून आपल्या मोठ्या नातवाला फोन केला। फोन वाजत राहिला पण समोरच्याने तो उचललाच नाही। मुद्दाम करतोय हे, वनराज रागाने पुटपुटले। आणि अगदी तसंच होतं। समोरचा माणूसही वनराजजींचा कॉल आपल्या फोनच्या स्क्रीनवर पाहत होता, पण तो मुद्दाम फोनकडे रोखून पाहत राहिला। त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, आपल्याशी एक शब्दही न बोलता तिने चेहरा फिरवला आणि आता कुणा अनोळखी मुलीसाठी आपल्याला फोन केला जातोय हे त्याला अजिबात सहन होत नव्हतं। त्यामुळे त्याने रागाच्या भरात फोन उचललाच नाही। 10व्यांदा फोन आल्यानंतर मात्र फोन उचलताना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजयाचं समाधान आणि त्यासोबत रागही होता। आता कशासाठी सारखा फोन करताय? आजोबा म्हणाले, ती मुलगी घरात नाही। तुम्ही तिच्याशी काय बोललात, काय केलं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही। मला माझी बायको म्हणते ती मुलगी इथे नसली तर ती जेवणार नाही।
मग तिला घेऊन ये. काय फालतू बोलताय आजोबा? तुम्ही शुद्धीत आहात ना? आजीने स्वतः सांगितलं का की ती मुलगी असेल तरच त्या जेवतील? मग इतके दिवस ती मुलगी नसताना त्या कशा जेवत होत्या? माझ्याकडून आता तिचा शोध घेत बसणं शक्य नाही. माझ्याकडे खूप कामं आहेत. हो अक्षय, तुझ्यासाठी तुझं काम आणि तुझा व्यवसायच महत्त्वाचा आहे. तुझ्या आजीची तुला काहीच काळजी नाही. ठीक आहे. अशीच ती उपाशी राहिली आणि तिला काही झालं तर मी सुद्धा त्यानंतर जिवंत राहणार नाही, असं म्हणत त्यांनी रागाने फोन ठेवून दिला. रागाच्या भरात त्याने फोन अक्षरशः फोडून टाकला. मात्र त्याला मीरा सध्या कुठे आहे याची पूर्ण माहिती होती. होय, बस थांब्यावरून मीरा खाली उतरताच तिला महिलांची तस्करी करणाऱ्या एका टोळीने उचललं होतं. त्या भागात काम करणाऱ्या गुंडांच्या टोळीने ही बातमी अक्षयपर्यंत पोहोचवली होती. बॉस, तिला वाचवायचंय का, असा प्रश्न त्याने त्याला विचारला होता. नको, गरज नाही. कदाचित ती स्वतःहूनच तिथे गेली असेल, असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला होता. आता मात्र त्याने स्वतः त्या माणसाला फोन केला. बोला बॉस, तिला घेऊन ये. पण बॉस, तुम्हीच तर गरज नाही असं सांगितलं होतं. हां, आता घेऊन ये म्हटलं ना, मग घेऊन ये. एवढे प्रश्न विचारायची गरज नाही. ते नाही बॉस, पण ती मुलगी गजा यांच्या हातात गेली तर तो तिला सहज सोडणार नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. आर्यराजने कपाळावर हात फिरवत काही क्षण विचार केला. मी स्वतः येतो, असं म्हणत तो कार घेऊन निघाला. काही वेळातच तो एका आलिशान बंगल्यासमोर पोहोचला. कार थांबताच तो खाली उतरला आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे 5 माणसं धावत येऊन उभी राहिली. नेहमीप्रमाणे काळा शर्ट आणि डोळ्यांवर गॉगल असा त्याचा रुबाबदार अवतार पाहून तिथे असलेल्या अनेक महिलांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. हा आज आला म्हणजे आजची रात्र भारी जाणार, अशा कुजबुजाही सुरू झाल्या. मात्र अक्षयने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तो सरळ गजासमोर जाऊन उभा राहिला. आपल्या अड्ड्यावर अक्षयला पाहताच गजा घाईघाईने उठला. काय साहेब, आज अचानक या ठिकाणी कसे काय आलात? काही मुलगी हवी आहे का? पण साहेबांना मुलीची गरज पडत नाही हे आम्हाला माहीत आहे. त्याआधीच अक्षयच्या एका माणसाने उत्तर दिलं. गजा, आज पुण्याच्या बस स्थानकाजवळ तुम्ही एका मुलीला उचललं होतं ना? त्याच मुलीच्या शोधात बॉस इथे आले आहेत. अरे, ही काय गोष्ट झाली? साहेब, एखादी मुलगी हवी असेल तर पैसे द्या आणि कितीही रात्री तिला ठेवा. पण एकदा एखादी मुलगी आमच्या हातात आली की तिला सोडणं आमच्या धंद्यात नाही. अक्षयने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. 1 कोटी देतो, तिला सोड. 1 कोटींचं नाव ऐकताच गजाच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. दरम्यान गजाच्या माणसांनी मीराला एका खोलीत आणून ठेवलेलं होतं. त्यातील एका माणसाने तिला मारलं होतं आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. शुद्धीवर आणण्यासाठी पाहणी करत असताना ती गर्भवती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. गर्भपात करून हिला आपल्या धंद्यात वापरता येईल अशी त्यांच्यात चर्चा सुरू होती. पण त्याआधीच एका व्यक्तीने तिच्यासाठी मोठी रक्कम देण्याची तयारी दाखवली होती. गजाला तर जणू लॉटरीच लागली होती. सगळं ठीक आहे, 1 कोटी घे. पैसे घेतल्यानंतर त्याने हाक मारली. सुंदरी, त्या मुलीला घेऊन ये. मीरा त्या माणसांच्या बोलण्याने आधीच आतून तुटून गेली होती. त्यात त्यांच्या मारहाणीमुळे तिच्या अंगात अजिबात ताकद उरली नव्हती. ती कसाबसा आधार घेत वाकत वाकत बाहेर आली. तिची नजर खाली होती आणि अचानक तिच्या नजरेस एका पुरुषाच्या पायांची चाहूल लागली. तिने हळूहळू मान वर केली. समोर अक्षय उभा होता. गजाचं बोलणं तिने ऐकलं होतं. नवीन शिकार मिळाली आहे. ती आर्यराजच्या घराजवळ सापडली होती म्हणून त्याच्या माणसांकडे चौकशी केली, पण त्याने सांगितलं की मला तिच्याशी काही देणं घेणं नाही. मग तिला कशाला जिवंत ठेवायचं? हे शब्द मीराच्या कानावर पडताच तिच्या हृदयात एक अनामिक वेदना उठली. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तिला अजूनही आशा होती. कदाचित तोच तिचा अक्षय असेल. कदाचित तो तिला वाचवायला आला असेल. पण त्या क्षणी तिला जाणवलं, ज्याच्याकडून तिला माणुसकीची अपेक्षा होती तो माणूस म्हणूनही उरलेला नाही. ती पूर्णपणे खचून गेली. अक्षयने गजाला 1 कोटी रुपये दिले आणि मग मीरासमोर बोट वाजवत म्हणाला, तुला मी 1 कोटी रुपये देऊन विकत घेतलंय. आता तू माझी गुलाम आहेस. माझं म्हणणं सोडून दुसरं काही ऐकायचं नाही. चल गाडीत बस. याची गुलाम? मीराच्या मनात विचार आला. याच्यामुळेच मला या नरकात यावं लागलं आणि आता हा एखाद्या मोठ्या उपकारकर्त्यासारखा बोलतोय. पण तिच्या शरीरात त्याला उत्तर देण्याइतकीही ताकद उरली नव्हती. ती 2 पावलं पुढे आली आणि अचानक डगमगली. शेवटी तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळू लागली. डॅमेट, ही सारखी बेशुद्ध का पडते? अक्षय संतापला. तो रागाच्या भरात तिच्यावर पाय उचलणार इतक्यात त्याच्या एका माणसाने घाईने त्याला अडवलं. बॉस, ती गर्भवती आहे. असं करू नका, पाप लागेल. तो मीराला उचलण्यासाठी पुढे सरसावला, पण त्याआधीच तिथे नायक येऊन पोहोचला. मीराची अवस्था पाहून तो क्षणाचाही विलंब न करता पुढे धावला. समोर आपल्या मित्रासारख्या पण आता शत्रू बनलेला अक्षयकडे रोखून पाहत
तो मीराला उचलण्यासाठी पुढे झाला, पण त्याच्या हातात मीरा जाण्याआधीच अक्षयने झटकन तिला आपल्या बाहुपाशात उचलून घेतलं. त्याची नजर नायकवर रोखलेली होती आणि त्या नजरेत जळजळता राग होता. घडलेल्या सगळ्या घटनांमुळे आणि व्यवस्थित जेवण न झाल्यामुळे मीराची तब्येत खालावली होती. त्यामुळे ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. ती पडताच तिला उचलण्याचा विचारही आधी आर्यराजच्या मनात आला नाही. त्याने कंटाळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं, मात्र नायक पुढे येऊन त्याच्याकडे रागाने पाहत मीराला उचलण्यासाठी वाकला. तेव्हा अचानक आर्यराजने काय विचार केला कुणास ठाऊक, पण त्याने मीराला स्वतःच्या हातात उचलून घेतलं. अरे, नीट त्या मुलीला माझ्याकडे दे. ती सुरक्षित राहावी म्हणून तिला तुझ्या घरी पाठवलं. ही माझीच चूक होती हे आता मला समजलंय. मी तिच्यासाठी दुसऱ्या एखाद्या हॉस्टेलची व्यवस्था करतो. तिला सोड. आर्यराज मंद हसला. सोडू? मी 1 कोटी रुपये देऊन तिला विकत घेतलंय आणि तू मला तिला असंच सोडून द्यायला सांगतोयस? तुला मी कसा दिसतोय? नको आर्या, उगाच मला तोंडून काही बोलायला लावू नकोस. ती माझ्यावर विश्वास ठेवून आली होती. आता ती माझी जबाबदारी आहे, माझी प्रॉपर्टी आहे. समजलास? तू तुझं काम बघ आणि इथून निघ. असं म्हणत तो मीराला उचलून घेऊन बाहेर निघाला. बाहेर कार सुरू झाल्याचा आवाज ऐकून नायकने रागाने दात घट्ट आवळले. त्याची नजर गजावर पडली. गजाने घातलेला युनिफॉर्म पाहून तो घाबरून एका जागी उभा राहिला. नायकने त्याच्यावर एक जोरदार थप्पड लगावली. हरामखोर, मुलीची इच्छा नसताना तिला उचलून आणतोस आणि या नरकात ढकलण्याचा प्रयत्न करतोस. असं म्हणत त्याने गजाला चांगलंच बदडलं आणि त्याला ओढत थेट पोलीस ठाण्याकडे घेऊन निघाला. दरम्यान मीराला हातात उचलून घरात प्रवेश करणाऱ्या आर्याला पाहताच वनराज धावत त्याच्याकडे आले. अरे, काय झालं या मुलीला? देवा, हिला काय केलंस? आर्यराजने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. ही बेशुद्ध पडली म्हणजे मीच काहीतरी केलं असं होतं का? एकदा बेशुद्ध पडली तर ठीक आहे, पण प्रत्येक गोष्टीसाठी आता हिचीच काळजी करायची का? हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. वनराज त्याच्यावर ओरडले. या छोट्याशा मुलीने तुझं काय बिघडवलं होतं? तिला धमकावून घराबाहेर पाठवलंस. घाबरून ती निघून गेली. तिला काही झालं असतं तर? तुला जराही अपराधीपणा वाटत नाही का? वनराज ओरडत असताना आर्यराज शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिला. त्याने मीराला सोफ्यावर झोपवलं. तेवढ्यात ईशान तिथे आला. त्याच्यासोबत डॉक्टरही होते. इथे सोफ्यावर कसं तपासणार डॉक्टर? ईशान, त्या मुलीला आत घेऊन जा आणि व्यवस्थित झोपव. ईशानने मीराला उचलून आत नेलं, मात्र सोफ्यावर बसलेला आर्यराज कुणाकडेही लक्ष देत नव्हता. जणू काही त्याचा या सगळ्याशी संबंधच नाही अशा थाटात तो मोबाईलमध्ये पाहत बसला. डॉक्टरांनी मीराची तपासणी केली आणि काही वेळाने बाहेर आले. घाबरण्यासारखं काही नाही. धक्का, सततची भीती आणि व्यवस्थित अन्न न मिळाल्यामुळे ती बेशुद्ध झाली आहे. तिला नीट जेवायला द्या आणि पुरेशी विश्रांती घेऊ द्या. ती लवकरच ठीक होईल. डॉक्टर निघून गेल्यावर वनराजने रामूला हाक मारली. इकडे बघ रामू, ही मुलगी आपल्यावर विश्वास ठेवून इथे आली आहे. आता तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे. तू जरा जास्त लक्ष देऊन तिची काळजी घे. पण कितीही झालं तरी रामू, एका पुरुषाने मुलीची काळजी घेण्यापेक्षा एखाद्या मुलीने तिची काळजी घेतलेली जास्त योग्य राहील. आपण तिच्यासाठी एखादी 22 वर्षांची मुलगी केअरटेकर म्हणून ठेवूया. ईशान वनराजजींकडे रोखून पाहत म्हणाला. का आजोबा, 22 वर्षांचीच का? त्यापेक्षा मोठी मुलगी असेल तर ती काळजी घेऊ शकणार नाही का? नाही रे, तसं नाही. 25 वर्षांपर्यंतची मुलगी माझ्यासाठी ठीक आहे. मग तेवढंच का? तुला नेमकं काय म्हणायचं आहे? ईशान हसत म्हणाला. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ फक्त एवढाच की त्या मुलीची नीट काळजी घेता येईल म्हणून म्हणालो. एक शब्दही जास्त बोललास तर तुला बागेत जाऊन पाडावं लागेल. आधीच तुझा मोठा भाऊ म्हणतो की तू पार्टी आणि पबमध्ये फिरतोस. त्याला याचं कारण मी आहे. आता तू म्हणतोयस ते जर खरंच केलं तर तो तुझं काही खरं ठेवणार नाही. ठीक आहे, जा. तुम्ही असं बोलताय जणू मी माझ्यासाठी विचारलं होतं. त्या मुलीची काळजी म्हणून बोललो होतो. आता मी रागाने निघतोय. असं म्हणत ईशान तिथून निघू लागला. अरे, रात्री लवकर घरी ये. घरी कोणीही नसणार आहे. माझं एक महत्त्वाचं काम आहे. मला यायला 2 दिवस लागतील. यासाठीच फक्त माझी गरज असते तुम्हाला. आपण काही सुचवलं किंवा काही चांगलं केलं तर त्याला मात्र मान्यता द्यायची नाही. असं रागाने पुटपुटत ईशान तिथून निघून गेला. 2 दिवसांनी वनराज घरी परतले तेव्हा संपूर्ण घरच बदलून गेल्यासारखं वाटत होतं. हॉलमध्ये आजी व्हीलचेअरवर बसल्या होत्या आणि त्यांच्या पायाशी जमिनीवर बसून मीरा काहीतरी सांगत हसत हसत त्यांच्याशी गप्पा मारत होती. हे दृश्य पाहताच वनराज यांच्या डोळ्यात पाणी आलं. कितीतरी वर्ष झाली होती त्यांच्या पत्नीने अशा प्रकारे खोलीबाहेर येऊन घरात बसण्याला. इतकी वर्ष त्या स्वतःला एका खोलीत बंद करून अर्ध्या आजारी अवस्थेत पडून राहिल्या होत्या. आज त्या स्वतःहून बाहेर येऊन बसल्या होत्या. हीच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. चेहऱ्यावर उमटलेला आनंद लपवत वनराज घाईघाईने आत आले. अगं मुली, आजीला बाहेर कशाला आणलंस? तिला त्रास होईल असं काही करू नकोस, असं तुला सांगितलं होतं ना? त्यांच्या आवाजातला राग ऐकून मीरा थोडी घाबरली.
ती काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात वनराज यांच्या नजरेसमोर पत्नीचा रागीट चेहरा आला. ते लगेच नरमले. बरं बरं, चांगलीच गोष्ट आहे नाही. मग असा चेहरा का करतेस? मी तुला ओरडायला थोडीच आलो होतो, फक्त जपून कर असं सांगत होतो, असं म्हणत ते आजीसमोर गुडघ्यावर बसले. सीताजीने मात्र नकारार्थी मान हलवली. वनराजांनी प्रेमाने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं आणि काही क्षण त्या शांततेचा आनंद घेत राहिले. हे सगळं पाहणाऱ्या मीराच्या मनात अचानक अक्षयची आठवण आली. आम्ही असेच असू, वय झालं तर एकमेकांवर इतकंच प्रेम करू. मनातल्या मनात विचार करत तिने त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून तिथून हळूच बाजूला होत बागेत गेली. गेले 2 दिवस तिचा बराचसा वेळ आजींसोबतच जात होता. बेशुद्धीतून शुद्धीवर आल्यानंतर रामूची पत्नी कमलाने तिला जेवण भरवलं होतं. कमला ही पूर्वी याच घरात काम करत होती. नंतर तिची तब्येत बिघडल्यामुळे तिने काम सोडलं होतं आणि आता ती विश्रांती घेत होती. ती याच घराच्या बागेतील छोट्याशा घरात राहत होती. मीराला जेवण भरवल्यानंतर कमला म्हणाली, आजी तुला भेटायला बोलवत आहेत. हे ऐकून मीरा थोड्या भीतीने आजींकडे गेली, मात्र सीताजीने तिला जवळ घेत प्रेमाने मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मीरा गोंधळली. तिने त्यांच्या हातात हात घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, रडू नका. काही वेळाने दोघींमध्ये इतका संवाद सुरू झाला की मीराचा संकोच पूर्णपणे नाहीसा झाला. मीरा स्वभावानेच खूप बोलकी होती. तिला बोलण्यासाठी एक प्रेमळ व्यक्ती मिळाली आणि मग तिच्या गप्पांना काही अंतच उरला नाही. गप्पा मारता मारता तिने आजींना जेवण भरवलं, औषधही वेळेवर दिली. सीताजींनीही तिला आपल्यासोबत झोपायला बोलावलं. मीरा सुरुवातीला थोडी संकोचली, पण नंतर आजींच्या जवळच झोपली. कित्येक वर्षांपासून ज्यांना कुणालाही जवळ येऊ द्यायचं नव्हतं, त्याच आजींचा हात त्या रात्री मीराच्या पाठीवर प्रेमाने थोपटत होता. दुसऱ्या दिवशी मीराने त्यांना लाडाने थोडं ओरडत कमलाच्या मदतीने अंघोळ घातली. केस विंचरले आणि त्यांना खोलीबाहेर घेऊन आली. कित्येक वर्षांनंतर खोलीबाहेर येणं आजींनाही आवडू लागलं होतं. त्या मीरासोबत हसत खेळत वेळ घालवू लागल्या. 3 दिवसांनी आर्यराज घरी परतला. घरात पाऊल ठेवताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्याने बारकाईने पाहिलं आणि त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याची आजी डायनिंग टेबलजवळ वनराजसोबत बसून जेवत होती. त्या नेहमीच घरातल्या इतरांपासून थोड्या अलिप्त राहायच्या, पण आर्यराजला त्यांच्याबद्दल नेहमीच एक वेगळाच जिव्हाळा होता. शेवटी त्यांनीच त्याला लहानाचं मोठं केलं होतं. तो जिव्हाळा कधी व्यक्त करत नसे, पण मनातून त्याला आजीबद्दल खूप प्रेम होतं. आज त्या इतक्या आनंदाने बाहेर बसलेल्या पाहून त्यालाही आतून आनंद झाला. तो त्यांच्या जवळ जाण्यासाठी पुढे झाला, पण तेवढ्यात त्याची नजर मीरावर पडली. मीरा आजींना काहीतरी सांगत होती आणि त्यावर सीताजी हसत होत्या. मीरा त्यांना प्रेमाने घास भरवत होती. ते दृश्य पाहताच आर्यराजच्या मनात अचानक मीराबद्दल चीड निर्माण झाली. माझीच वस्तू माझ्यापासून दूर जात असल्यासारखं का वाटतंय? सीताजींची नजरही अचानक आर्यराजवर पडली. कित्येक दिवसांनी मोठ्या नातवाला पाहून त्यांचा खूप आनंद झाला. त्यांनी नजरेनेच त्याला जवळ बोलावलं, पण त्याने चेहरा दुसरीकडे वळवला आणि काहीही न बोलता वरच्या मजल्यावर निघून गेला. वनराज यांनी कसंबसं सीताजींना समजावलं. मीराच्या मनात मात्र संताप उसळला. छे, हा माणूस आहे तरी का? आजी किती प्रेमाने त्याला बोलवत आहेत आणि हा चेहरा फिरवून निघून जातोय. त्यांच्या प्रेमाच्या लायकीचाही नाही हा. तिने मनातल्या मनात आर्यराजला चांगलंच सुनावलं. नंतर आजींना पुन्हा हसवत हसवत तिने त्यांच्यासोबत जेवण पूर्ण केलं. जेवण झाल्यावर आजी आणि आजोबांसाठी दूध त्यांच्या खोलीत पाठवलं. त्यानंतर स्वतःसाठी दूध घ्यायला ती स्वयंपाकघरात आली. ती दूध घेणार इतक्यात तिच्या मागे कोणीतरी येऊन उभं राहिलं. पाठीवर कोणाची तरी नजर टोचल्यासारखी जाणवताच मीराने मागे वळून पाहिलं. समोर आर्यराज उभा होता. त्याला पाहताच ती क्षणभर घाबरली. तिची भीती त्याच्या लक्षात आली, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करत तिला भेदक नजरेने पाहिलं. जेवण वाढून ठेव, आदेश देऊन तो निघून गेला आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसला. मीराला त्याचा खूप राग आला, पण आपण या घरात कामासाठी आलो आहोत, सहन करूया असं स्वतःला समजावं ती जेवण वाढण्यासाठी आली. तिने पोळी उचलून त्याच्या ताटात ठेवण्यासाठी हात पुढे केला, पण ती पोळी ठेवण्याआधीच त्याने हात पुढे करून तिला थांबवलं. मला पोळी आवडत नाही. मीराचा संयम सुटला. तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे मला माहीत नाही, ती चिडून बोलली. असा चेहरा वाकडा करून माझ्याशी बोलण्याची गरज नाही. तू माझी गुलाम आहेस हे विसरलीस का? 1 कोटी रुपये देऊन मी तुला विकत घेतलंय. मीराच्या अंगावर काटा आला. तुम्ही कोण मला विकत घेणार आहे? तुम्ही नसता आला तरी नायक दादा मला वाचवायला आला असता. आर्यराज मोठ्याने हसला. हा हा हा, तो तुला वाचवणार होता? तो उपहासाने म्हणाला. काय भारी विनोद आहे. त्याने तुला वाचवण्याआधीच मी तुझं पार्सल करून टाकलं असतं. मीराच्या चेहऱ्यावर भीती पसरली, पण त्याचे पुढचे शब्द ऐकून तिच्या अंगातील रक्तच गोठलं. आणि तुझ्या पोटात वाढणाऱ्या त्या बाळाची किंमत ठरवून त्याला बाजारात विकायला लावलं असतं. मीराचे हातपाय थरथरू लागले. तुम्हालाच हे योग्य वाटतंय का? मी तुमचं काय बिघडलवलंय? माझ्या आयुष्याशी का खेळताय? तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आर्यराजने मात्र तिच्याकडे पाहिलंही नाही.
गरमागरम पराठे करून घेऊन ये, मग तुला उत्तर देईन. माझ्याकडे आत्ता वेळ नाही. त्याच्या आदेशाविरुद्ध जाण्याची मीराची हिंमत झाली नाही. तुझ्या मुलालाही विकून टाकीन, त्याचे शब्दच तिच्या मनात घुमत होते. अश्रूंना आवर घालणं अशक्य झालं आणि ती रडतच स्वयंपाकघराकडे वळली. मीरा पराठे बनवायला निघून गेली आणि आर्यराज मात्र जणू काही त्याने एखादं मोठं युद्ध जिंकलं होतं अशा विजयी आणि उपहासपूर्ण भावाने खुर्चीत बसून राहिला. मीराच्या हातांनी पराठा तव्यावर टाकला जात असला तरी तिचं मन मात्र एका जागी स्थिर नव्हतं. भीतीने तिचे हात सतत थरथरत होते. तिची अवस्था अशी असल्यामुळे आर्यराजचा विचार जरी मनात आला तरी भीती आपोआप तिच्या अंगावर शहारा आणत होती. आता देखील केवळ भीतीपोटीच तिने त्याच्यासाठी पराठा वाढला होता. घाईघाईने बनवलेली लसूण मिरचीची चटणी घेऊन ती त्याच्यासमोर गेली आणि त्याला वाढू लागली. तेवढ्यात आर्यराज कोणाशी तरी फोनवर संतापाने ओरडत होता. जास्त शहाणपणा केला असेल तर चाकूने भोसकून टाक. तो तडफडतोय, त्याचा व्हिडिओ मला पाठव. त्याचा आवाज ऐकून मीराच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात तोच ओरडला, ए, अक्कल नाही का तुला? फोनवर बोलतोय मी. खून हा शब्द कानावर पडताच मीराच्या हातातील चमचा निसटून खाली धाडकन पडला. काही ना काही तोरून ठेवतेस. मी डिस्टर्ब होईन हे कळत नाही का तुला? तो पुन्हा ओरडला. त्याच्याकडे न पाहता मान खाली घालून थरथरत्या हाताने तिने तो चमचा उचलला आणि टेबलवर ठेवला. दुसरा चमचा घेऊन तिने त्याला वाढायला सुरुवात केली. ती निघून जाणार इतक्यात त्याने फोन कट केला. कुठे चाललीस? रूममध्ये. माझं अजून जेवण झालेलं नाही. ती क्षणभर त्याच्याकडे सरळ पाहू लागली. तिच्या नजरेत त्याचं मी काय करू असा न बोललेला प्रश्न स्पष्ट दिसत होता. इथेच जवळ बस. मला काही हवं असेल तर मी कोणाला तरी सांगेन, असं म्हणत तो जेवायला लागला. मीरा काही क्षण इकडे तिकडे पाहत राहिली आणि मग त्याच्याकडे नजर लावून बसली. तो जेवत असलेला पाहताच तिला नकळत तिच्या अक्षयची आठवण झाली. दोघंही एकमेकांना प्रेमाने घास भरवत जेवायचे. ती आठवण मनात येताच मीराच्या ओठांवर नकळत एक हलकंसं हास्य उमटलं. पण पुढच्या क्षणी तिची नजर त्या मिरचीच्या चटणीकडे गेली. अचानक तिच्या डोळ्यात चटणी उडाली. आई ग, आई ग, ती वेदनेने ओढत इकडे तिकडे धावू लागली. ते पाहून आर्यराजचा राग आणखी भडकला. कुत्री, तुझं काम दाखवतेस का? नोकर म्हणून जागा दिली तर आरामात बसून दात दाखवतेस? बाई असल्याचा गैरफायदा घेतेस का? त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. बिचारी मीरा डोळ्यांच्या जळजळीने अक्षरशः तडफडू लागली. अगं आई ग, ती घशातून आवाज काढत इकडे तिकडे धावत होती. एका क्षणी धावताना तिचं पोट टेबलच्या टोकावर आदळणार होतं. ती धडपडताना पाहून आर्यराज तिच्या जवळ जाणार इतक्यात ईशानने पुढे येऊन तिला थांबवलं. आईला पाहिल्यावर रडणारं मूल जसं आईला घट्ट धरून राहतं तसं मीराने आधारासाठी ईशानला घट्ट पकडलं. त्याने तिला सुरक्षितपणे तिथून बाजूला नेलं. तिचा चेहरा धुवायला मदत केली आणि फ्रीजमधून बर्फाचा तुकडा काढून डोळ्यांवर ठेवायला दिला. त्यानंतर तो संतापाने बाहेर आला. दादा, तू काय करतोयस? ती मुलगी प्रेग्नेंट आहे. तुझा हा उर्मटपणा ती कसा सहन करणार? समजतंय का तुला? त्यात ती गावाकडून आलेली साधी मुलगी आहे. तिच्याशी तुझ्या पद्धतीने वागतोयस ते अजिबात योग्य नाही. आर्यराजने तुच्छतेने हुंकार दिला. काय रे, तिने तुलाही आपल्या मोहात पाडलं का? काल तू तिला उचलून नेत होतास तेव्हाच मला संशय आला होता. तोंड बंद ठेव दादा. ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे. तिच्याबद्दल असं काही बोलू नकोस. बहिणीसारखी? ईशान, तू वेडा झालायस का? तो पुन्हा ओरडला. ईशानने स्वतःला शांत ठेवत विचारलं. आता कशाला ओरडतोयस दादा? तिने तुझं काय बिघडवलंय? तुझ्या कोणत्याही गोष्टीत तिने हस्तक्षेप केला आहे का? माझ्या मते आत्तासुद्धा तूच तिला वाचवायला हवं होतंस. नायक दादांनी आपल्यावर विश्वास ठेवूनच तिला इथे पाठवलं आहे. तिचा नवरा शोधून सापडेपर्यंतच ती इथे राहणार आहे. त्यानंतर ती स्वतःहून निघून जाईल, ईशानने समजावून सांगितलं. पण आर्यराज उपासाने हसला. निघून जाईल? मी तिला 1 कोटी रुपये देऊन विकत घेतलंय. माझी सेवा न करता तिला अशीच जाऊ देईन असं वाटतंय का? त्याचं बोलणं ऐकून ईशानला अक्षरशः स्वतःच्या डोक्यावर हात मारून घ्यावा असं वाटलं. त्याने आत्तापर्यंत पाहिलेल्या आपल्या दादापेक्षा आजचा आर्यराज पूर्णपणे वेगळा वाटत होता. मुलींचं नाव देखील उच्चारताना विचार करणारा त्याचा भाऊ मीराला एवढा त्रास का देत होता हा प्रश्न ईशानच्या मनात सतत उठत होता. तरीही आर्यराजपासून मीरा दूर राहणंच तिच्या आरोग्यासाठी चांगलं आहे या विचाराने त्याने आपल्या मोठ्या भावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण आर्यराजने पुन्हा संशयाने त्याच्याकडे पाहिलं. काय, मला तिला जायला सांगून तिच्यासोबत रोमॅन्टिक होणार आहेस का? त्याचे शब्द ऐकून ईशानचाही संतापनावर झाला. तो काही बोलणार इतक्यात त्यांच्यात आपल्यामुळे भांडण होऊ नये म्हणून मीरा डोळे उघडूनही नीट उघडू न शकण्याच्या अवस्थेत तिथे आली. ती अळखळत त्यांच्याजवळ येत म्हणाली. अहो नको ना, माझ्यासाठी तुम्ही बोलून उगाच भांडू नका. मला काही त्रास नाही, मी ठीक आहे. ए, तू आता मध्ये कशाला येतेस? बाजूला होऊन उभी राहा. आर्यराजने तिला झापलं. ईशानने मात्र त्याच्याकडे विचारपूर्वक पाहिलं. मीराला त्याने पहिल्यांदाच इतक्या अधिकाराने म्हणून हाक मारली होती. आर्यराजच्या या बदललेल्या वागण्यातलं ते छोटंसं चिन्ह बाकी दोघांच्या लक्षात आलं नाही.
पण ईशानच्या नजरेतून मात्र ते सुटलं नाही. अरे तू अजून इथेच का उभा आहेस? तिला तिच्या खोलीत जायचा रस्ता माहीत आहे. तू जा आणि प्यायलेल्या विस्कीच्या नशेत जाऊन झोप. आर्यराजने म्हटल्यावर ईशानने मान खाजवत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मीरासमोरच दादाने त्याच्या दारू पिण्याबद्दल सांगितल्यामुळे त्याच्याकडे दादाला उलट उत्तर देण्याची हिंमत झाली नाही. तो शांतपणे जिना चढून वर निघून गेला. ईशान वर जाताना पाहत उभ्या असलेल्या मीराला आर्यराजने दरडावून तिथून जायला सांगितलं. त्याच्या बोलण्याला विरोध करण्याची तिची परिस्थिती नव्हती, त्यामुळे ती शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. संपूर्ण रात्र मीराला झोप आली नाही. मनात असंख्य विचार घोळत होते. पहाटेच ती उठली, त्यात आज गुरुवार होता. आदल्या दिवशीच तिने आजींकडून देवघरात पूजा करण्याची परवानगी घेतली होती, त्यामुळे तिने अंघोळ केली. ओल्या केसांच्या टोकाला हलकीशी वेणी बांधली आणि कपाळावर हळद कुंकवाचा सौम्य लेप लावला. बागेतून ताजी फुलं तोडून आणली आणि घरातील देवघरात ठेवलेल्या देवतांना प्रेमाने अर्पण केली. त्यानंतर तिने उदबत्ती आणि धूप लावला, कापूर प्रज्वलित करून देवासमोर आरती केली आणि डोळे मिटून मनापासून प्रार्थना करू लागली. देवा, माझे अक्षय मला लवकरात लवकर सापडू दे. ते कुठेही असतील, सुखरूप असू देत. त्यांच्या शरीराला आणि जीवाला कोणतीही इजा झालेली नसावी. त्यांना लवकर माझ्यासमोर आण. मला माझ्या डोळ्यांनी त्यांना पुन्हा पाहू दे. अशी मनापासून प्रार्थना करून तिने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून तिचा चेहरा उतरला. सकाळच्या जॉगिंगसाठी खाली येत असलेला आर्यराज तिच्या नजरेस पडला. ज्याला पाहणं सुद्धा तिला नकोसं होतं, तोच समोर उभा असल्याने तिच्या चेहऱ्यावरची चीड स्पष्ट दिसत होती. तिने वैतागून चेहरा दुसरीकडे वळवला आणि स्वयंपाकघरात कॉफी बनवायला जावं म्हणून वळली. पण तिच्या चेहऱ्यावरचा तो भाव आर्यराजच्या नजरेतून सुटला नाही. तो शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. तो झपाट्याने तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तो इतक्या वेगाने समोर येऊन उभा राहिल्यावरच मीराला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याचा स्वभाव माहीत असूनही आपण त्याच्याकडे पाहून चेहरा का वळवला, या विचाराने ती स्वतःलाच दोष देऊ लागली. ती घाबरून तिथेच उभी राहिली. सकाळची सुरुवातच त्याच्या विषारी बोलण्याने झाली. काय ग, एखाद्या नव्या नवरीसारखी तुझ्या मनाप्रमाणे वागतेस आणि मला अहो-जाहो वगैरे करण्याची गरज नाही. मी तुला मुली म्हणूनच बोलणार. काय प्रतिवतेचा धर्म निभावतेस का? त्या पळून गेलेल्या नवऱ्याचं आयुष्य चांगलं जावं म्हणून प्रार्थना करत होतीस ना? त्याच्याबद्दल माझ्यासमोर बोलायची गरज नाही का? त्या महान सज्जन नवऱ्याबद्दल बोलायचं सुद्धा नाही का? त्याचं नाव घेतलं की तू अशी तडफडतेस? गप्प बस. त्याच्याबद्दल बोलण्याची तुझी लायकी नाही. मीराने धाडस एकवटून त्याच्याकडे बोट दाखवत म्हटलं. त्यांच्याबद्दल बोलण्याची लायकी तुम्हाला नाही. ते माझे पती आहेत. त्यांच्याबद्दल काही बोलणं बंद करा आणि माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलण्याची गरज नाही. तिचं बोलणं ऐकताच आर्यराजने तिचा हात पकडून वाकवला. हे माझं घर आहे. खातेस माझ्या घरचं अन्न आणि इथे कुणा दुसऱ्याची बाजू घेतेस? हाताच्या वेदनेने मीराच्या डोळ्यात पाणी आलं. कुणा दुसऱ्याची नाही, ते माझे पती आहेत. काय बोलायचं तेवढंच बोला. माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलू नका. त्या भिकाऱ्यासारख्या पळून गेलेल्या नवऱ्याबद्दल बोलायला मला लायकी नाही म्हणतेस? तो संतापाने म्हणाला. माझ्याकडून अपॉइंटमेंट मिळावी म्हणून कितीतरी लोक महिनोमहिने वाट पाहत असतात, माहिती आहे का तुला? पण तू तुझ्या पळून गेलेल्या नवऱ्याबद्दल बोलताना मला लायकी नाही म्हणतेस? माझा हात सोडा, दुखतंय, मीरा हुंदके देत म्हणाली. त्याने तिचा हात सोडला. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो उलट हसला. वा, सकाळी सकाळी चांगलाच शुभशकून झालं. माझ्यासमोर रडतेस? क्षणभर थांबून तो म्हणाला. चल आता चांगल्या मुलीसारखी माझी खोली स्वच्छ कर. त्यानंतर माझ्यासाठी कॉफी आणि नाश्ता तयार ठेव. आणि हो, तेल कमी वापर. कामांची यादी सांगून तो जॉगिंगसाठी बाहेर निघून गेला. मीरा त्याच्या मागे पाहत मनातल्या मनात पुटपुटली आणि त्याची खोली स्वच्छ करण्यासाठी निघाली. पण वाटेतच सीताजींनी तिला थांबवलं. त्या स्वतःची व्हीलचेअर ढकलत खोली बाहेर आल्या होत्या. ये ये असं म्हणत त्यांनी मीराला आपल्याजवळ नेलं. आर्यराजची भीती मनात असूनही ती चेहऱ्यावर शक्य तितकी लपवत सीताजींसोबत गेली. तुझ्या आजोबांनी मला उठून चालायला लावलं म्हणे, सीताजी आपल्या पतीबद्दल अभिमानाने सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात बाल्कनीतून वनराजजी आत आले. आजोबा, मीराने हळू आवाजात हाक मारली. त्यांच्या नजरेला नजर देताना तिच्या मनात भीती होती, तरी तिने धीर करून सांगितलं. आजी आता स्वतः व्हीलचेअर ढकलत बाहेर येऊ लागले आहेत. डॉक्टरांना आज बोलावून त्यांची तपासणी करून घेऊया. डॉक्टरांनी चालायला सुरुवात करण्यास हरकत नाही असं सांगितलं तर आपण हळूहळू त्यांना चालवण्याचा प्रयत्न करू शकतो. हे ऐकून वनराजजींनाही जणू ते प्रथमच जाणवलं. हां, खरंच माझ्या लक्षातच आलं नाही. आजच डॉक्टरांना बोलावतो बेटा, असं म्हणत त्यांनी फोन घेतला आणि बाहेर निघून गेले. इकडे मीरा सीताजींसोबत हसत गप्पा मारत होती. आजी चला, आपण गरमागरम चहा घेऊया, असं म्हणत तिने त्यांना स्वयंपाकघरात आणून बसवलं. मग स्वतः चहा बनवला आणि त्यांच्या हातात कप दिला. तेवढ्यात तिला काहीतरी आठवल्यासारखं झालं. ती लगेच देवघरात गेली आणि पूजेचं ताट घेऊन परत आली. सर्वप्रथम तिने देवासमोर लावलेली आरती सीताजींच्या चेहऱ्यासमोर ओवाळली
आणि त्यांच्या कपाळावर कुंकू लावलं. त्यानंतर ताट ठेवण्यासाठी ती वळणार इतक्यात वनराजजीही ईशानसोबत बोलत तिथे आले. मीराने क्षणभर संकोच करत आरतीचं ताट देवजींसमोरही पुढे केलं. त्यांनी श्रद्धेने हात जोडून आरतीचा आशीर्वाद घेतला आणि कपाळावर विभूती लावली. त्यानंतर तिने तेच ताट ईशानसमोर केलं. ईशानने मात्र फारसं लक्ष न देता सहज हात फिरवला. हे पाहून मीराने त्याच्याकडे रागाने पाहिलं. देवाच्या बाबतीत सुद्धा अशी मस्करी करायची असते का? असं म्हणत तिने स्वतःच आरतीचं ताट त्याच्यासमोर ओवाळलं आणि त्याच्या कपाळावर प्रेमाने विभूती लावली. या छोट्याशा प्रसंगाकडे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात मात्र वेगवेगळे विचार सुरू झाले होते. कुणाच्या मनात आपुलकी होती, कुणाच्या मनात आश्चर्य, तर कुणाच्या मनात मीराबद्दल उमटणाऱ्या नव्या भावनांची चाहूल लागली होती. ईशानने आईचं प्रेम कधीच अनुभवलं नव्हतं. तो जन्माला आला त्याच वेळेचं ग्रहमान अशुभ होतं आणि त्याच्यामुळेच त्याची आई मरण पावली, असं एका ज्योतिषाने सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या आजीने म्हणजेच आईच्या आईने त्याला स्वतःजवळ ठेवून वाढवलं होतं. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ईशान तिथेच राहिला. आजींचं निधन झाल्यानंतरच त्याला या घरी आणण्यात आलं होतं. आईचं प्रेम त्याने कधी अनुभवलंच नव्हतं. मीराने त्याला थोड्या रागाने पण काळजीच्या स्वरात केलेली ती छोटीशी कृती न जाणो का पण त्याला आईची आठवण करून गेली. त्याची नजर नकळत आईच्या फोटोवर गेली आणि मग त्याने मीराकडे पाहिलं. मीरा ट्रेमध्ये चहा घेऊन आली होती. तिने आधी वनराजजींसमोर ट्रे धरत काहीतरी संकोचात विचारलं. वनराजजींनी चहाचा कप घेतला. त्यानंतर ती ईशानजवळ आली. तुम्हाला चहा चालेल ना? तिने विचारलं. ईशानने मान हलवली आणि कप हातात घेत म्हणाला, माझं नाव घेऊनच मला हाक मारू शकता. काल त्याने तिच्यासाठी आर्यराजसमोर घेतलेली बाजू पाहिल्यापासून मीराची त्याच्याबद्दलची भीती थोडी कमी झाली होती. वयाने मोठ्या माणसांना नावाने हाक मारायचं नसतं. ईशानने पुन्हा तिला थांबवलं नाही. हरकत नाही मीरा, तुम्ही मला नावानेच हाक मारा. मीरा? ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो मीरा, तुम्ही मला ईशान म्हणू शकता आणि तुम्ही माझ्यासाठी राजसी आहात. राजसी? हो, तुम्ही मीरा राजसी नाही का? आपल्या घरातली राजसीसारखीच वाटता. अहो असं काही म्हणू नका, कुणी ऐकलं तर माझ्यावर हसतील. मी हसणार नाही. यापुढे तुम्ही माझ्यासाठी राजसीच आणि तुम्हीही मला ईशान म्हणायचं, ओके? मीराच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आणि चहा मस्त आहे, थँक्स. त्याचं बोलणं ऐकून मीराचा चेहरा आणखी खुलला आणि ती हसली. हे सगळं वरच्या मजल्यावर उभा राहून आर्यराज पाहत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याच्या डोळ्यांतून जणू ठिडग्या चुडत होत्या. चोरटी, त्याच्यासमोर कसली नखरे करते आणि स्वतःला राजसी म्हणे. तो मनातल्या मनात मीराला शिव्या घालत होता. काय रूप आहे तिचं आणि नाव काय ठेवलंय राजसी. छी. पण सीताजी तिथे असल्यामुळे त्याला मोठ्याने काही बोलता येत नव्हतं. तो रागाने दात ओठात चावत शांत उभा राहिला. जॉगिंग करून परत आल्यावर आर्यराजने पाहिलं की मीरा अजून तिच्या खोलीत गेलेली नव्हती. खाली नजर टाकली पण ती तिथेही दिसली नाही. तो स्वतः तयार होऊन खोलीबाहेर आला तेव्हा खाली घडलेलं सगळं त्याच्या नजरेस पडलं. मी एवढं स्पष्ट सांगूनही ती माझ्या बोलण्याला किंमत न देता इथे बसून गप्पा मारते. मग माझ्या शब्दांची किंमत काय? तो मनातल्या मनात चिडत होता. काहीतरी ठरवल्यासारखा तो खाली उतरून आला. त्याच्याकडे फक्त वनराज आणि सीताजींचंच लक्ष गेलं. ईशान मात्र स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या मीराच्या मागे एखाद्या आईच्या मागे फिरणाऱ्या लहान मुलासारखा फिरत होता. मीरा बाहेर आली की तोही तिच्या मागे बाहेर येत होता. ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली की तोही तिच्या मागोमाग आत जात होता. हे पाहून आर्यराजने दात घट्ट आवडले. स्वयंपाकघरातून दिसेनासा झालेल्या ईशानकडे पाहून त्याचा राग आणखी वाढला. तेवढ्यात वनराज आपल्या पत्नीला प्रेमाने घास भरवत होते. आर्यराजने त्यांच्याकडे पाहत संतापाने विचारलं, या घरात काय चाललंय? हा लहान मुलगा बिघडत चाललाय ते तुम्हाला दिसत नाही का? वनराज मात्र जणू त्याच्याशी काही देणं घेणं नसल्यासारखे शांतपणे पत्नीला घास भरवत राहिले. सीताजींनी मात्र नातवाचा आवाज ऐकून पतीकडे विनवणीच्या नजरेने पाहिलं. वनराजजींनी अखेर आर्यराजकडे वळून विचारलं, आता तुला नेमकं काय म्हणायचं आहे? आर्यराज मनात विचार करू लागला. यांच्याशी बोलून काही उपयोग नाही. मला तिच्याशी बोलायचं आहे, पण तिला एकटं कसं बोलवायचं? चेहरा गंभीर करत तो म्हणाला, मी दुपारी जेवतच नाही, वेळेवर जेवायला मिळत नाही म्हणून. वनराज त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. हा एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी कधीपासून काळजी करू लागला आणि आज इतक्या शांतपणे का बोलतोय? त्यांना मनात प्रश्न पडला. तेवढ्यात आर्यराज म्हणाला, ठीक आहे, मी निघतो, माझी अर्जंट मीटिंग आहे. असं सांगून तो तिथून निघून गेला. सीताजींना मात्र आपला नातू वेळेवर जेवत नाही आणि सतत काम करत असतो याचं वाईट वाटलं. त्यांच्या नजरेसमोर मीरा आली, जी थोड्याच वेळापूर्वी ईशानला चहा देत होती. सीताजींनी मीराला हळू आवाजात सांगितलं, बाळ, दुपारी मोठ्या साहेबांच्या ऑफिसमध्ये जेवण घेऊन जा आणि त्यांना जेवायला लावून ये. हे ऐकताच मीराचा चेहरा अक्षरशः पांढरा पडला. जणू तिच्यावर कुणीतरी अचानक वीज कोसळवली होती. वनराज आणि ईशान दोघांनीही तिची अवस्था पाहून तिची दया आली. सीताजी, हे काय? त्या मुलीला आता त्याच्यासाठी जेवण घेऊन का पाठवताय?
वनराज म्हणाले. एवढ्या दिवसात हीच मुलगी त्याला जेवण घेऊन जात होती का? त्याला भूक लागली तर तो स्वतः जेवेल. विनाकारण गर्भवती मुलीला एवढं फिरवू नका. सीताजींनी पतीकडे रागाने पाहिलं. अहो, तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत थांबल्या. त्यांच्या मनात मात्र वेगळाच विचार होता. आर्यराज मुद्दाम हे सगळं करतोय, पण या मुलीला ते समजत नाही. उलट ती त्याचीच बाजू घेतेय. मग त्या म्हणाल्या, त्याला फक्त जेवणच तर द्यायचं आहे ना, मी ईशानला पाठवते. मीराने लगेच मान हलवली. नको, मीच जाईन. मग सीताजींनी सर्वांना समजावत म्हटलं, बाईच्या हातचं जेवण पुरुषाला जास्त आवडतं, तिलाच जाऊ दे. मीराकडे पाहिलं तर ती भीतीने गप्प उभी होती, पण सीताजींच्या विनवणीच्या नजरेने तिची पावलं थांबवली. शेवटी तिने हळूच मान डोलावली. ठीक आहे. तिने आर्यराजसाठी भात, भाजी, आमटी आणि इतर पदार्थ डब्यात भरले. तिच्यासाठी गाडी आधीच तयार होती. ड्रायव्हरने तिला आर्यराजच्या कंपनीच्या इमारतीसमोर आणून सोडलं. जुनी साधी साडी, थोडे विस्कटलेले केस, कानातलं एकच सोन्याचं डूल आणि गळ्यात मंगळसूत्राऐवजी साधं काळं पिवळं मंगळसूत्राचे मणी असलेलं मंगळसूत्र. या सगळ्यामुळे तिच्या साधेपणात आणखी भर पडली होती. समोर उभी असलेली अनेक मजली भव्य इमारत पाहून मीराच्या मनात पुन्हा धडधड सुरू झाली. तरीही धीर करून ती आत शिरली. सुरक्षा रक्षकापासून रिसेप्शनिस्टपर्यंत सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिच्या साध्या वेशामुळे काही जणांनी तिला विचित्र नजरेने पाहिलं, पण त्या सगळ्यांच्या नजरा सहन करत मनात भीती घेऊनही मीरा शेवटी आर्यराजच्या ऑफिसच्या दिशेने पुढे निघाली. मीरा आर्यराजच्या ऑफिसमध्ये पोहोचल्याची माहिती त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचली. सर, तुमची मेड लंच घेऊन आली आहे, असं सांगणाऱ्या रिसेप्शनिस्टने मीराकडे बोट दाखवत दुसऱ्या मुलीला काहीतरी सांगितलं. तिचं बोलणं ऐकून ती दुसरी मुलगी हसू लागली. आपल्याला त्यांच्यासाठी हसण्याचा विषय किंवा प्रदर्शनातील वस्तू बनून उभं राहायचं नाही असा विचार करून मीरा शांतपणे एका बाजूला जाऊन बसली. बराच वेळ ती तिथेच शांत बसून राहिली. तिच्या दीर्घ प्रतीक्षेचा शेवट जवळजवळ तासाभराने झाला. अखेर आर्यराजने तिला आत बोलावलं. मीरा आत गेली, पण तिला बस असं साधं सांगण्याची तसदीही त्याने घेतली नाही. तो आपल्या कामात व्यस्त होता. अजून मी स्वतः जेवलेले नाही. जेवणाचा डबा देऊन लगेच परत जाऊ असा विचार मीराने केला होता. पण आर्यराज आपल्याला एवढा वेळ ताटकळत ठेवेल याची तिला कल्पनाच नव्हती. पुन्हा तिच्या वाट्याला तीच प्रतीक्षा आली. आणखी 15 मिनिटांनी आर्यराज आपल्या खुर्चीवरून उठला. त्याच्याकडे पाहताच मीराने लगेच आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याने बहुधा पॅन्ट काढून ठेवलेली असावी. अंगावर फक्त छोटा शॉर्ट्स होता. शी, काय हे? मीरा मनातच पुटपुटली आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. तेवढ्यात आर्यराज तिच्या अगदी जवळ आला. मीराला काही समजण्याआधीच त्याने तिच्या केसांची घट्ट मूठ पकडली. आई ग, मीरा मोठ्याने किंचाळली. अहो, खूप दुखतंय, सोडा मला, मला सहन होत नाही. आई ग, ती वेदनेने कळवळत म्हणाली. आर्यराजने तिच्या केसांची पकड आणखी घट्ट करत तिला जवळ ओढलं. तुला इथे बोलावलं तेच एकट्यात बोलण्यासाठी. घरातही बोलू शकलो असतो, पण तिथे तू सगळ्यांना आपल्या बाजूने करून ठेवलंयस, सगळ्यांना आपल्या मोहात पाडलेस. मी कुणालाही माझ्या मोहात पाडलेलं नाही, मीरा हळू आवाजात म्हणाली. त्याने तिला आणखी जवळ ओढला आणि तिच्या डोळ्यात रोखून पाहत उपहासाने म्हणाला, मोहात पाडण्यासाठीच तर तुला पाहतोय. मीराला त्याच्या शब्दांचा अर्थ समजण्याआधीच त्याने तिला खाली ढकलून दिलं. त्याच्या मनात नेमका कोणाविषयी एवढा राग होता हे त्यालाच कळत नव्हतं. आर्यराजने सिगारेटचा दीर्घ झुरका घेतला आणि बेडवर बेशुद्ध पडलेल्या मीराकडे पाहिलं. रागाच्या भरात त्याने तिला खाली ढकललं होतं, पण ती जमिनीवर पडण्याआधीच त्याने तिला पकडलं होतं. मात्र आधीपासूनच तिने काही खाल्लं नव्हतं आणि त्यात झालेल्या धक्क्यामुळे मीरा बेशुद्ध झाली होती. ती बेशुद्ध पडलेली पाहून आर्यराज वैतागून तिच्याकडे पाहत उभा होता. तेवढ्यात दार ठोठावल्याचा आवाज आला. कुणीही मला डिस्टर्ब करू नये असं स्पष्ट सांगितलं होतं, तरी दार ठोठावतायत? तो चिडून दात खात म्हणाला. हुज द डॅमेट? लॅपटॉपला जोडलेला CCTVचा व्हिडिओ त्याने स्क्रीनवर सुरू केला. बाहेर तनुजा उभी होती. तनुजा मॉडेलिंग क्षेत्रात काम करणारी मुलगी होती आणि तिचे वडील एक प्रभावशाली मंत्री होते. आर्यराज तिला आवडत असल्यामुळे तिने एकदा त्याला थेट लग्नाची मागणी घातली होती. मला तू आवडतोस, आपण डेटवर जाऊया का? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यावर आर्यराजने स्पष्ट उत्तर दिलं होतं, नॉट इंटरेस्टेड. पण त्या नकारानंतरही तनुजाने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. वडिलांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून ती सतत त्याच्या मागे फिरत होती. पण आज मिळालेल्या एका बातमीने तिला धक्का बसला होता. आर्यराजसाठी जेवण घेऊन एक मुलगी त्याच्या ऑफिसमध्ये आली होती. ही साधी गोष्ट नव्हती, कारण आर्यराज आपल्या आयुष्यात कोणत्याही मुलीला जवळ येऊ देत नव्हता. मग अचानक त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेली ही मुलगी कोण होती हे जाणून घेण्यासाठी तनुजा स्वतःच ऑफिसमध्ये आली होती. ती बाहेरून दार ठोठावत ओरडत होती, पण आर्यराजने तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याने बेशुद्ध पडलेल्या मीराच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. काही वेळाने मीराला शुद्ध आली आणि ती कशीबशी उठून बसली. भीती, वेदना आणि पोटातली भूक
सगळ्या भावना एकाच वेळी तिच्यावर कोसळल्या आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाहेर तनुजा ओरडत होती आणि आत मीरा रडत होती. मीराचा रडण्याचा आवाज ऐकून आर्यराज आणखी चिडला. गप्प बस. त्याच्या दरडावण्यामुळे मीराने लगेच आपलं रडणं आवरलं. पण तिचे हुंदके मात्र थांबले नाहीत. आधी बाहेरचं संकट दूर करून येतो, मग तुझ्याशी बोलतो, असं म्हणत आर्यराजने पॅन्ट हातात घेतली आणि ती घालतच बाहेर निघाला. दार उघडताच तो आत्मविश्वासाने बाहेर आला. त्याला पाहताच तनुजाच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. बेबी, हाऊ आर यू? तुला पाहून किती दिवस झाले, असं म्हणत ती त्याला मिठी मारण्यासाठी पुढे आली. सिक्युरिटी? आर्यराजच्या एका कडक आरोळीने संपूर्ण ऑफिसमधील कर्मचारी तिकडे धावून आले. सिक्युरिटी गार्डही घाईघाईने तिथे पोहोचला. आर्यराजने त्याला एक थप्पड मारली. मी तुला काय सांगितलं होतं? कुणालाही आत सोडायचं नाही असं स्पष्ट सांगितलं होतं ना? मग ही इथे कशी आली? माझ्या कॅबिनच्या दारावर कोणतीही परवानगी नसताना येऊन ठोठावत उभी आहे. आणि तुम्ही सगळे काय करत होतात? गार्ड घाबरून म्हणाला. सॉरी सर, आम्ही कितीही सांगितलं तरी मॅडम ऐकत नव्हत्या. त्यांनी आम्हाला धमकावलं आणि जबरदस्तीने आत आल्या. रिसेप्शनिस्टनेही घाईघाईने सांगितलं. हो सर, त्या म्हणत होत्या की तुम्हीच त्यांना बोलावलं आहे. आर्यराजने सगळ्यांकडे रागाने पाहिलं, मग तनुजाकडे वळून म्हणाला. ऐक, तुझा बाप कोण आहे, त्याच्याकडे किती सत्ता आहे याचा विचार मी करत बसणार नाही. तुला अक्षरशः मानेने पकडून बाहेर फेकून देईन. त्याआधी स्वतःहून निघून जा. तनुजा मात्र अजूनही हट्टाने उभी होती. मी निघते आर्यराज, पण त्याआधी एक गोष्ट सांगा. तुमच्यासाठी जेवण घेऊन एक मुलगी आली होती ना, ती कोण आहे? त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाही. मला देणं घेणं नाही? मी तुमच्यावर प्रेम करते आर्यराज, आणि तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत काही करत असाल तर मी गप्प बसेन असं तुम्हाला वाटतंय? आर्यराजने तिच्याकडे जळजळीत नजरेने पाहिलं. अर्णव. त्याच्या आवाजाबरोबर अर्णव धावत आला. क्लिअर इट. एवढंच सांगून आर्यराज पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेला आणि दारातून बंद करून घेतलं. काही वेळातच तनुजाला ऑफिसच्या बाहेर काढण्यात आलं. मला इथून हकलून देता? ठीक आहे. याच ठिकाणी तुमच्याशी लग्न करून या कंपनीची मालकीण बनेन. मग तुम्हा सगळ्यांचा हिशेब चुकता करेन, ती संतापाने म्हणाली. तिने लगेच वडिलांना फोन करून ऑफिसमध्ये झालेला अपमान सांगितला. त्याचबरोबर तिला आर्यराज हवाच असल्याचंही तिने स्पष्ट केलं. राजकारणात मुरलेल्या तिच्या वडिलांनीही लगेच एक डावपेच सुचवला. तो ऐकून तनुजा म्हणाली, थँक्स बाबा. फोन ठेवत तिने आर्यराजच्या ऑफिसच्या इमारतीकडे क्रूर नजरेने पाहिला आणि तिथून निघून गेली. इकडे आर्यराज आपल्या खासगी खोलीत परतला. मीराने लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवला. ए, तू चेहरा का फिरवतेस? मी अंगावर काहीच न घालता कपडे काढतोय असं वाटतंय का? कपडे घातलेलेच आहेत. हो, मोठेच कपडे आहेत ते, मीरा पुटपुटली. मग संकोचाने ती म्हणाली, मी आता निघू का? एवढी काय घाई आहे? मला जेवण द्यायला आली आहेस ना? जेवण वाढ. मीराने लगेच डबा उघडला. तिने ताटात भात, भाजी, चटणी, पापड आणि इतर पदार्थ वाढले. ताटाकडे पाहताच आर्यराजने चेहरा वाकडा केला. नॉनव्हेज नाही? मीराने मान हलवली. आज षष्ठी आहे, त्यामुळे आज मी मांसाहार करणार नाही. हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पण पुढच्या वेळी माझ्यासाठी जेवण आणशील तेव्हा नॉनव्हेज असलंच पाहिजे, समजलं? मीराने फक्त मान हलवली. बैलासारखी फक्त मान हलवतेस? काही बोलायचं नाही का? आर्यराज जेवायला लागला. जेवण झाल्यावर मीराने ताट आवरायला सुरुवात केली तेवढ्यात तो म्हणाला, ए कोंबडी, अजून एक ताट आहे, दिसत नाही का? घे आणि जेव. मीरा थोडी अडखळत म्हणाली, नाही, मी घरी जाऊन. कशासाठी? जाताना रस्त्यात पुन्हा बेशुद्ध पडायचं आणि मग आजीने मला ओरडायचं. त्याने तिच्याकडे पाहत ठाम आवाजात सांगितलं. नीट जेव. यानंतर मीराने काही विरोध केला नाही. ती शांतपणे खाली बसली आणि जेवायला सुरुवात केली. तिलाही खूप भूक लागली होती. ती घाईघाईने जेवत होती. आर्यराजची नजर मात्र तिच्यावरच होती. शेवटी तिचं जेवण पूर्ण झालं. तिने ताटा आवरली आणि उभी राहत म्हणाली, मी आता निघते. आर्यराजने घड्याळाकडे पाहिलं. थांब, मी स्वतः तुला सोडतो. त्याच्या या शब्दांनी मीराच्या मनात पुन्हा भीती दाटून आली. नको, मी बसने निघून जाईन, ती म्हणाली. आर्यराजने तिच्याकडे रोखून पाहिलं. मी तुला थांबायला सांगितलंय, उगाच नाटकं करू नकोस. मीराने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पुढे काहीही बोलण्याची हिंमत केली नाही. ती शांतपणे जाऊन एका बाजूला बसली. त्याचवेळी ईशानचा आर्यराजला फोन आला. फोनकडे क्षणभर विचारपूर्वक पाहिल्यानंतर आर्यराजने तो उचलला. काय झालं ईशान? त्याने विचारलं. दादा, राजसीला खाली यायला सांगा. मी खालीच तिची वाट पाहतोय. मी तिला घरी घेऊन जातो. ईशान म्हणाला. ती निघून गेली. कधी? कशी? मला विचारलं असतंस तर सांगितलं असतं. दादा, काय बोलतोयस तू? ती तुझ्यासाठी जेवण घेऊन आली होती ना? मग ती तुझ्याशी संबंधित आहे. तूच तिची जबाबदारी घेतली आहेस. ती कधी आली, कधी निघाली हे सगळं पाहून तिला पाठवण्याची जबाबदारी माझी नाही. ईशान वैतागून म्हणाला.
अरे दादा, मीराकडे फोनसुद्धा नाही. ती तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आली आहे आणि तू तिला अशीच कुठेतरी पाठवणार आहेस का? निदान कुठे जातेय, कशी जाते याचा तरी विचार कर, असं म्हणत त्याने फोन कट केला. आर्यराजने फोन बाजूला ठेवला आणि आपल्या समोर बसलेल्या मीराकडे पाहिलं. तिचा निरागस चेहरा पाहून त्याच्या मनात आणखीच चीड निर्माण झाली. या निरागस चेहऱ्यानेच सगळ्यांना भुरळ घालते. एवढ्या वर्षात एकदाही माझ्यासमोर विरोधात बोलला नाही असा ईशान आज माझ्याशी अशा पद्धतीने बोलतोय. यामागे कारण फक्त हीच आहे. त्याने दात घट्ट आवडले. काहीतरी ठरवल्यासारखा तो मीरासमोर जाऊन उभा राहिला. आर्यराज आपल्याला घरी सोडायला आला आहे असा मीराचा समज झाला. त्यामुळे तिने लगेच आपली बॅग उचलली आणि उठून उभी राहिली, पण त्याच्या चेहऱ्यावर तिला वेगळाच राग दिसला. कशाला इथे बसून राहिली आहेस? मीरा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तुम्हीच म्हणालात ना की मला तुम्ही घरी सोडणार आहात. मी म्हटलं म्हणून तुला काय वाटलं? मी तुला खरंच घेऊन जाणार आहे. तो उपहासाने हसला. मी म्हटलं की तुझी अक्कल कुठे गेली? मी तुला गाडीतून घेऊन जाण्याच्या लायकीचा नाही असं सांगून निघून जायचं होतं ना. त्याच्या शब्दांनी मीराच्या मनावर पुन्हा एकदा घाव केला. ती हातातली बॅग घट्ट पकडून गप्प उभी राहिली. त्याच्या कठोर शब्दांमागचं कारण तिला काहीच समजत नव्हतं. पण एवढं मात्र स्पष्ट होतं, आर्यराजच्या मनात तिच्याविषयीचा राग दिवसेंदिवस वाढत चालला होता. तर आजच्या आपल्या भागात एवढंच. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या कथेचे पुढचे येणारे भाग खूप सुंदर असणार आहेत, म्हणून तुमची नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून कथेच्या भागांचे जेव्हा अपडेट येतील तेव्हा तुम्हाला आधी येतील. धन्यवाद.